छावा भाग 118. पादशहापूरहून रात्रीच कूच करून कल्याणजवळच्या मढगढी मार्गे राजे गांगोलीला आले. त्यांच्याबरोबर 2000 घोडालोक आणि 200 पावलोक होता. त्यांच्या राहुट्या गांगोलीत पडल्या. पुत्रप्राप्ती झाली त्यावेळी राजे येसूबाईंना भेटण्यासाठी मागे आले होते गांगोलीत. संगती आलेल्या प्रल्हादपंतांशी राजांची पुढच्या हालचालींची वाड्याच्या सदरेवर बातचीत चालली होती. न्यायाधीश, बहिर्जींना कलम द्या. गाठीचे निवडक खबरगीर फिरंग्यांच्या चौल तारापूर भागात पेरण्यास लिहा. मिळेल ती खबर उचलून टाकोटाक आम्हास पावती करायला कळवा. जी. एक संतोषाची खबर आली आहे. बीड भागात आपल्या फौजेनं आदिलशाहीचा किल्ले धारूर कब्ज केला आहे. प्रल्हादपंत म्हणाले. किल्ले धारूर. याच किल्ल्यावर मिर्झा राजाने नेताजी पालकर काकांस कैद करून ठेवले होते. आम्ही आबासाहेबांसह आग्र्यातून सही सलामत सुटलो. त्याने संतापून गेलेल्या औरंगने कैदी काकांना किल्ल्याबाहेर काढून जखडबंद करून उंटाच्या पाठीवर लादून पाठवावे असा मिर्झा राजास हुकूम केला आणि चांदणी चौकात पोहोचताच त्यांची भर चौकात सुन्नत केली. नेताजी पालकरांच्या आठवणीने राजे कातर झाले. समाधान एवढेच की तो किल्ले धारूर आता स्वराज्यात आला. जसा पन्हाळा तसेच गांगोली गाव राजांच्या आठवणींच्या गाठीचे होते. इथल्या नदीला एक घेराचा डोह होता. त्यात आलेच कधी तर खाशे होडकी टाकून पाणफेर घेता यावा अशी सोय गांगोलीच्या सुभेदाराने केली होती. 2 दिवस झाले आणि मनात औरंग, फिरंगी, सिद्दी, टोपीकर यांच्या आघाड्याच आघाड्या फिरत असलेले राजे प्रल्हादपंतांना म्हणाले, चला न्यायाधीश, पाणफेर टाकू मिळूनच. गांगोलीच्या सुभेदाराने खाशांसाठी दोरखंडांनी खुंट्यांना आवळलेली होडकी खुली करून सिद्ध केली. महाराज आणि न्यायाधीश होड्यात बसले. सोबतीला 10-12 धारकरीही बसले. राजकारणाच्या नाना बाबींवर चर्चा सुरू झाली. होडकी डोहात संथ फेर घेऊ लागली. मधूनच वल्ह्यांचा चुबुक चुबुक असा आवाज उठत होता. यात हाका मिसळवत डोह काठावरून खुद्द महाराजांना कुणीतरी सादवीत होते. साहेब, सरकार, महाराज. कोणीतरी पोटतिडकीने हात उंचावून साद घालीत होते. महाराजांसह सर्व आश्चर्याने घोटाळ्यात पडले होते. महाराजांचा हात इशारा पकडत होड्या सरसरत काठाकडे आल्या. महाराज भुई उतार झाले. काठावरची भगवी कफणीधारी आसामी थेट महाराजांसमोर लोटांगण घालून ऐकणाऱ्यांचे काळीज पिळवटून टाकेल असे गलबलून टाकणारे घोगरट बोलली. साहेब थोर, सर्वज्ञ, शास्त्रार्थाचा अर्थ स्वतः जाणतात. पंडितांचा निशा होय ऐसा निवाडा करतात. मग माझ्या बाबींचे पारिपत्य का होत नाही? तो होता चिपळूणचा कृष्णाजी पंत, रायगडावर उपोषण धरलेला. सुमार व्हा बाबा, एकांती आहोत आम्ही इथं. बोला, साफ साफ बोला, काय सल आहे तुमचा? पारिपत्य करू आम्ही त्याचे. कृष्णाजी पंताने आपले चिपळूणचे देशकुलकर्ण खाशाच्या मसलती बैठकीचे असल्याचा फायदा घेऊन राहुजी सोमनाथांनी कसे गिळंकृत केले याची कलमकथा सांगितली. ती शांतपणे ऐकून घेतल्यावर महाराजांनी न्यायाधीशांना नजर दिली. महाराज, कृष्णाजी म्हणतो ते सही आहे. थोरल्या महाराजांनी सुद्धा एकाचा वतनछेद करून दुसऱ्यास कधी दिला नाही. राहुजींच्या गैरमेळानं आपला अपसमज करून दिल्यानं हे झालं आहे. न्यायाधीश तपशील देत म्हणाले. न्यायाधीश, तुम्ही रामचंद्रपंत कुलेश असे बसून मजालस भरवा. कृष्णाजी पंतांचं देशकुलकर्ण त्यांचं त्यास मिळेल असं राजपत्र सिद्ध करा आणि राहुजींना कळवा. तुम्ही आबासाहेबांपासून सेवेत असता असा मनाचा हलका भाव कैसा दाखविला? बिनबोभाट वतन कृष्णाजी पंतास सुपूर्द करा.
महाराजांनी डोहा काठीच दिल्या निवाड्याने मन भरून पावले कृष्णाजीचे. औरंगाबादेच्या आपल्या शाही महालात औरंगजेब बेचैन फेऱ्या घेत होता. रामसेज, कल्याण भिवंडी, कोल्हापूर, पन्हाळा, मराठी मुलखात त्याने फेकलेल्या चौफेर फळ्यांवरून त्याच्या मनाजोगी एकही खबर येत नव्हती. त्याचा स्वभाव आता चिडचिडा आणि संशयखोर झाला होता. त्याचे रणमस्त, बहादूर, मामूर, शाब्दी, इरज, इज्जत असे 35 मातब्बर खान जागजागी प्रचंड तळ टाकून बसले होते. आझम, कांबक्ष असे शहजादे, मुइजुद्दीन सारखे नातू त्याने या पहाडी मुलूकभर पेरले होते. एकही नाबकार त्याला तसल्ली देईल अशी कामयाबीची खबर काही पाठवत नव्हता. प्रत्येकजण नव्या कुमकेची, तोफांची, घोडे उंटांची, रसदेची नुसती मागणी करीत होता. नाही म्हणायला त्याच्या रहुल्ला खानाने सुपूर्द केलेली जोखीम त्याच्या इच्छेबाहेर फत्ते केली होती. फितवेखोरीची. गाजरांची जुडी समोर बांधून घाण्याचे बैल लाकडी लाटेभोवती फिरते ठेवावेत तसे रहुल्लाने जागजागचे मराठी सरदार स्वराज्यापासून तोडून सल्तनतीभोवती फिरते केले होते. फेऱ्या घेणाऱ्या औरंगजेबाच्या कदमाकदमांबरोबर खाटकाचा पाळीव बोका पायात घोटाळत घोटाळत फिरावा तसा वजीर असदखान जी आका आली, जो हुक्म हजरत पन्हा, बिलकुल दुरुस्त हजरत म्हणत फिरत होता. फरमानेच फरमाने घेतलेले घुडस्वार, सांडणीस्वार जासूद औरंगाबादेच्या वेशीतून बाहेर पडत होते. मरहट्ट्यांनी आता कहार मांडला होता. ते जालना, नगर, पेडगाव, वऱ्हाड, खानदेश, सोलापूर या बादशहाच्या खास फौजबंद ठाण्यांपर्यंत थेट धडका देत होते. इकडे तारापूरवर तर कोटबंद फिरंग्यांची पाचावर धारण बसली. खासा राजेच 1000 घोडा आणि 200 पावलोकांनीशी गांगोलीहून तारापुरावर उतरले. संगती प्रल्हादपंत होते. फिरंग्यांना धडक भरविणारा हर हर महादेवचा रणघोष उठला. दमण वसई भागात पूर्वीच पेरलेल्या कुमकी शिबंद्या राजांना मिळाल्या. पुरे तारापूर दिवसा ढवळ्या लुटीवर आणि जाळावर पडले. फिरंग्यांकडचे कानडी आणि फिरंगी सैनिक जीव बचावण्यासाठी रानोमाळ पळू लागले. बऱ्हाणपूर औरंगाबादेकडे मोगलांची झाली तीच गत तारापूरच्या फिरंग्यांची झाली. राजांच्या विजयी फौजेतील तुकड्या दमण वसई तर्फेच्या असेरीम, डहाणू, सैवाना अशा गावांवर उतरल्या. ती गावेही लुटली जाळली गेली. तारापूरच्या माळावर पडल्या डेऱ्यात राजे आणि प्रल्हादपंत फिरंग्यांच्या, औरंगजेबाच्या मूग गिळून बसल्या आदिल व कुतुबशाही दरबारच्या चालींची चर्चा करीत होते. ती तोडत वर्दीदार डेऱ्यात आला आणि म्हणाला, दमनचं हरिशिवदेव भेटीला आल्यात. संगती एक काढण्या घातलेला पांढऱ्या ढगल्याचा कैदी हाय. राजांनी इजाजती हात उठविला. हरिशिवदेव काढणी बंद कैद्याला पाठीशी घेऊन डेऱ्यात आले. तो एक फिरंगी पादरी होता. रिवाज देत हरिशिवदेव म्हणाले, लुटीची वस्त असती तर गोणीत भरून धाडली असती गडाच्या जामादारीत, पण या कुचकामी डगलेवाल्याचं काय करावं? आज्ञा व्हावी महाराज. पादऱ्याला अंगभर न्याहाळत महाराज बसल्या बैठकीवरून उठले. कैदी पादऱ्यासमोर आले. तो रंगाने लालबुंद आणि किरमिजी दाढीचा पादरी कुठल्या तरी चमत्कारिक बोलीत काहीतरी बोलला. आकाशाकडे डोळे नेत उजवा तळहात त्याने कपाळ व डावा उजवा खांदा यांना भिडविला. त्याचे डोळे भयकातर झाल्याचे साफ दिसून येत होते. अंगचा सफेद डगला लटलटत होता. त्याच्या समोर उभे राहून त्याच्या निळ्या घाऱ्या डोळ्यात आपली नजर खुपसलेल्या महाराजांच्या मनात येसाजी गंभीरांनी कानी घातलेल्या तळफिरंगाणाच्या हलाखीचे बोल तर घुमत होतेच, पण तो पादरी बघताना कशी कोण जाणे राजांना समर्थांची याद झाली. कारभारी कार्यी लावावे, मागील अपराध क्षमावे, चढती वाढती कीर्ती पावाल येणे, सकळ लोक एक करावे, गनिमा निपटून काढावे. राजे पादऱ्याकडे बघतच राहिले. तो थरथर कापतच होता. राजांबद्दल बरेच काही बाही ऐकून होता तो. त्याला वाटले आपली गर्दन उडवून कत्तलच होणार आता.
पादऱ्यापासून वळते होत पुन्हा बैठक घेत ते शेजारीच उभ्या असलेल्या प्रल्हादपंतांना म्हणाले, काय करावं या किरिस्ताव पादऱ्याचं न्यायाधीश? जी, सोडून द्यावं त्यास. तो काही लढाऊ असा मी नाही. प्रल्हादपंतांनी निवाडा देत आपला अंदाज सांगताना पुढे म्हटले, शिवाय आपले येसाजी गंभीर फिरंग्यांच्या दरबारी हे जीबी करता आहेत. यास काही बरं वाईट केलं तर त्यांना तो शिश दिल्याशिवाय राहायचा नाही तो दरबार. महाराज विचारगत झाले. अगोदर मरतात ती मनं आणि मग मरतात ती माणसं. असले हस्तक मारतात ती आमच्या मावळ माणसांची मनच. यास सोडावं? कदापि नाही. मारावं ते राजकारणास लागी नाही. हरिशिवदेवांकडे बघत महाराजांनी निवाडा दिला. यास असाच रायगडी धाडा हरिजी. कोठी बंद ठेवण्यास कळवा. याची ही गत ऐकून फिरंगी दरबार काय करतो ते दिसेल. तो मैत्रीचा सुलूख करा म्हणतो ते ढोंगी की मंच तेही उघड होईल. रायगडी आलेले महाराज 2 गंभीर बाबींचा विचार करीत होते. शिलेखाना, अंबारखाना, दफ्तर, सिंहासन सदर कोठेही ते असले तरी त्या बाबी सावलीगत त्यांचा पाठलाग करीत. एक बाब होती वेलवण मुक्कामी रघुनाथपंत हनुमंते यांचा काळ झाल्याची. मोठ्या उमेदीने कर्नाटकातून आल्या पंतांना मुजमूची जोखीम महाराजांनी दिली होती. रघुनाथपंत बिरवाडी मुक्कामी त्यांच्याशी झाल्या भेटीच्या आठवणी राजमनात सारख्या फिरत होत्या. केवढी निडर असामी रघुनाथपंत. शेवटी आपल्याच मनाचा कौल घेऊन राजांनी मुजुमदारीच्या सेवेची जोखीम रघुनाथपंतांचे चिरंजीव नारायण रघुनाथ यांना सुपूर्द केली. दुसरी गंभीर बाब होती येसाजी गंभीर यांना पणजीत फिरंग्यांनी कैद केल्याची. ती कानी पडताच राजे समजून गेले की फिरंगी दरबारची चाल काय आहे. तो दरबार आता औरंगच्या गळ्यात पडणार हे शाबित झाले होते. अद्याप राजस्थानातील मिर्झाचा मुलगा अंबरचा राजा रामसिंग म्हणावी तशी साथ काही राजांना देत नव्हता. खंडोजींना बोलावून घेऊन राजांनी रामसिंगाला दुसरा दीर्घ मार्मिक खलिता लिहायचा मजकूर सांगितला. फिरंगी फिरंगी या मनच्या भिंगरीवरच राजे जामदारखाना, आताशी कोठार, पाचाडपागा या ठिकाणांना सारख्या भेटी देत होते. येसूबाई, बाळराजे, भवानीबाई यांच्याशी निवांत बोलायलाही उसंत मिळत नव्हती त्यांना. असेच पाचाडपागेची जनावरे नजरेखाली घालत ते पेशवे, खंडोजी, रायाजी, अंताजी अशा शेलक्यांसह पायफेर घेत होते. मधूनच उमद्या जनावराचे पाठवान थोपटत होते. जनावर अंगभर भोवरा उठवून कान फडकावून साथ देत होते. खंडोजी, अंबरचा रामसिंग नाही साथ देत. आपली म्हणावी ती माणसं नाही पण जनावरं किती लगोलग साथ देतात. महाराज काही कढाने म्हणाले, जी, जनावरांची नजर समोर असते, माणसांची चौफेर फिरते. कुणीकडे स्थिरावेल सांगता येत नाही. खंडोजी रांगडे बोलले. राजांचे आपल्याकडे ध्यान जावे म्हणून एक खबरगीर लगबगीने पागेच्या दरवाजात घुसला. राजांना जुहार देत न राहवून तिथूनच अदबीने म्हणाला, चांग भलधणी. कल्याण भिवंडीचा गणिमतळ उठला. औरंगाबादेच्या वाटेला लागल्यात रणमस्त बहादूर रहुला ढिगसमद खान. आपलं रुपाजी, सरलष्कर, मानाजी घाटापांदीत मिळल तिथं छाप मारत्यात त्यांच्यावर. राजांभोवतीच्या सगळ्या माणसांचे चेहरे उजळ झाले. जगदंब म्हणत राजांनी छातीवरच्या माळेला हात भिडवून क्षणैक डोळे मिटले. ज्या हेताने ते तारापूर दमण भागात गेले होते तो आता हाती घेता येणार होता. पण चाल काय असावी औरंगची फौजेफळी मागे घेण्यात? राजे विचारगत झाले. ज्या मुरादीने औरंगने कल्याण भिवंडी पटात घेण्यासाठी जंग पछाडले होते ती पुरी झाली नव्हती. सगळी कोकणपट्टी मुंबईचा टोपीकर, पणजीचा फिरंगी आणि जंजिऱ्याच्या हबशी यांच्याशी जोड घेत घशात घालायची. राजांचा दर्यामार्गच ताब्यात घ्यायचा. मग दर्या आणि माती यांची चिमट फौजी बळाने आवळायची.
काफर दगाबाज सेवाच्या पहाडी मुलखाचं धूपदान करून त्याच्या पाक सुवासात नमाज पढायचा. कल्याण भिवंडीहून नामोश घेत परतणाऱ्या रणमस्त बहादूर यांची आता तो खरड काढणार होता. एकट्या बक्षी रहुल्ला खानाला मात्र जडावाचा खंजीर आणि घोडा बक्षून सरफराज करणार होता. कारण कामगिरीच केली होती त्याने तशी मोलाची. भवानीच्या माळेतली एक एक कवडी उचलून औरंगच्या तसबीहच्या माळेत गुंफण्याची, फितवेखोर फोडण्याची. भाग 118 समाप्त.